मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कसपटे कुटुंबियांसोबत व्हिडिओ कॉलद्वारे संवाद. वैष्णवी हगवणे प्रकरणात आरोपींना सोडणार नाही, तुम्ही मागाल तो वकील देऊ, मुख्यमंत्र्यांचं आश्वासन. उपमुख्यमंत्री अजित पवारांनी पुण्यात कसपटे कुटुंबियांची भेट घेतली. हे प्रकरण फास्ट ट्रॅक कोर्टात चालवू, उपमुख्यमंत्री अजित पवारांचं कसपटे कुटुंबियांना आश्वासन. राजेंद्र हगवणे आणि सुशील हगवणेला 28 तारखेपर्यंत पोलीस कोठडी. शिवाजीनगर कोर्टाने सुनावली पोलीस कोठडी. वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरणात सासरा राजेंद्र हगवणे आणि वैष्णवीचा दीर सुशीलला अटक. वैष्णवी हगवणेचा 27 नोव्हेंबर 2023 रोजी आत्महत्येचा प्रयत्न. कीटकनाशक प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न केला होता. त्यावेळी उपचार झालेल्या रुग्णालयाकडून पोलिसांनी उपचारांची कागदपत्र मिळवली. वैष्णवी हगवणेला लग्नात दिलेलं 51 तोळं सोनं बँकेकडे गहाण. हगवणे कुटुंबानं कसपटे कुटुंबियांकडून 51 तोळं सोनं घेतलं होतं. वैष्णवीला पती शशांकनं पाईपनं मारहाण केल्याचं समोर. आत्महत्या प्रकरणात पोलिसांकडून आणखी एक कलमाची वाढ. पाईपनं मारहाण केल्यानं 118(2) हे कलम प्रकरणात वाढवलं. अटकेनंतरही राजेंद्र हगवणेचा उद्दामपणा कायम. हगवणेला पश्चाताप नाहीच. सुनेच्या आत्महत्येनंतर पश्चाताप होतो का? पत्रकाराच्या प्रश्नावर हगवणेने नकारार्थी मान हलवली. अटकेआधीची राजेंद्र हगवणेची सीसीटीव्ही दृश्य समोर. मित्रांसोबत हॉटेलमध्ये जेवताना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद. सीसीटीव्हीच्या आधारे पोलीस हगवणेपर्यंत पोहोचू शकल्याची माहिती. निलेश चव्हाणनेही स्वतःच्या पत्नीचा छळ केल्याचं समोर. स्पाय कॅमेऱ्यानं पत्नीचे आक्षेपार्ह व्हिडिओ काढल्याचा आरोप. 2019ला गुन्हा दाखल तर वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरणात निलेश चव्हाणावरही गुन्हा दाखल. राजेंद्र हगवणेच्या घरात 3 बंदूक परवाने असल्याची माहिती. तर गुन्हा दाखल असूनही निलेश चव्हाणकडेही बंदुकीचा परवाना असल्याची माहिती. राजेंद्र हगवणे आणि सुशील हगवणेनं वापरलेली थार गाडी जप्त. पिंपरी चिंचवड पोलिसांनी थार गाडी जप्त केली. याच थार गाडीनं राजेंद्र हगवणेनं विविध ठिकाणी प्रवास केला होता. वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरणात आतापर्यंत 12 जणांच्या साक्ष नोंदवल्या. वैष्णवीला नवरा शशांकने मारहाण केलेला पाईप जप्त. मारहाणीमुळे प्रकरणात आणखी एका कलमाची वाढ. उद्धव ठाकरेंची कसपटे कुटुंबियांना फोन करत विचारपूस. आम्ही तुमच्या सोबत आहोत. वैष्णवीच्या मृत्यूनंतर उद्धव ठाकरेंचा कुटुंबियांना धीर. 22 जूनपासून सुप्रिया सुळे राज्यात लढा उभारणार. हुंडामुक्त महाराष्ट्र आणि हिंसामुक्त कुटुंबाचं उद्दिष्ट हीच वैष्णवीला खरी श्रद्धांजली ठरेल. सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया. हगवणे प्रकरणात माझा काहीही संबंध नाही. काही जण विनाकारण बदनाम करतायत. अजित पवारांची प्रतिक्रिया. वैष्णवीने मला थोडी जरी तक्रार केली असती तरी दखल घेतली असती. दादांचं वक्तव्य. हगवणेंच्या घरी घडलं त्याला अजित पवार जबाबदार असू शकत नाहीत. वैष्णवी हगवणे प्रकरणी जयंत पाटलांकडून अजित पवारांची पाठराखण. क्रूर कर्म हरामखोरांना फाशी द्या. चित्रा वाघ यांची मुख्यमंत्री फडणवीसांकडे मागणी. राजेंद्र हगवणे सुशील हगवणेच्या अटकेनंतर चित्रा वाघ यांची मागणी. आत्महत्येची घटना घडण्याआधी वैष्णवी हगवणे संदर्भात तक्रार नव्हती. घटनेबाबत महिला आयोगाने स्वतःहून तक्रार दाखल करून घेतली. महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकरांची माहिती. वैष्णवीच्या जावेने तक्रार केली तेव्हाच कारवाई व्हायला हवी होती. चाकणकरांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा का दाखल होऊ नये? रोहिणी खडसेंचा रुपाली चाकणकरांवर जोरदार निशाणा. रोहिणी खडसेंकडून धमकी मिळाल्याची पीए नाफडेंच्या पत्नीची तक्रार. दिव्याखाली अंधार असणाऱ्यांनी बोलूच नये. रुपाली चाकणकरांचा खडसेंवर पलटवार. शिवाजीनगर कोर्टाबाहेर भाजप कार्यकर्त्यांचं हगवणे विरोधात आंदोलन. यावेळी भाजप कार्यकर्त्यांनी चुकीच्या गाडीवर टोमॅटो फेकले. ज्या गाडीवर टोमॅटो फेकले त्या गाडीत आरोपी नव्हते. मुख्यमंत्री फडणवीस आजपासून 2 दिवसीय दिल्ली दौऱ्यावर. नीती आयोगाची बैठक आणि मुख्यमंत्री परिषदेला फडणवीस उपस्थित राहणार. राहुल गांधी आज जम्मू काश्मीरच्या दौऱ्यावर. भारत-पाक तणावात गोळीबारात मृत्यू झालेल्या कुटुंबियांना भेटणार. पूंछ आणि काश्मीरमधील कुटुंबियांची ते भेट घेणार. राहुल गांधींच्या वक्तव्याचा निषेध करतो. पंतप्रधान मोदींनी दहशतवाद्यांवर कारवाई केली. पाकिस्तानला याआधी असं सडेतोड उत्तर दिलेलं का? एकनाथ शिंदे यांचा सवाल. जर्मनीच्या परराष्ट्र मंत्र्यांसोबत एस जयशंकर यांची चर्चा. जर्मनीकडून पहलगाम हल्ल्याचा निषेध. दहशतवादाविरोधात आमची झिरो टॉलरन्स पॉलिसी. एस जयशंकर यांचं वक्तव्य. मुंबई ते तुर्की विमानसेवा कोणत्याही परिस्थितीत चालवू नये. इंडिगोसारख्या भारतीय कंपन्यांनी तरी अशा देशांपासून लांबच राहावं. राहुल कनाल यांचं विमान कंपन्यांना पत्र. पाकच्या विमानांसाठी भारताचं हवाई क्षेत्र 23 जूनपर्यंत बंद. पाकिस्तानसाठी हवाई क्षेत्र बंद ठेवण्याचा भारताचा निर्णय. पाकिस्तान विरोधात भारताची आणखी एक कारवाई. अमेरिकेकडून युरोपियन युनियनला 50% टॅरिफ लागू. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची घोषणा. 1 जूनपासून युरोपियन युनियनला 50% टॅरिफ लागू. एनआयकडून लॉरेन्स बिश्नोई गँगच्या सदस्याला अटक. बिश्नोई गँगला बोगस पासपोर्ट पुरवणाऱ्या राहुल सरकारला अटक.
स्थानिक स्वराज्य संस्था जिंकायच्या आहेत. फडणवीसांच्या नेत्यांना सूचना. जिथे निवडणुका जिंकाल तिथे भरघोस निधी दिला जाईल. फडणवीसांचं वक्तव्य. भरघोस निधी दिला जाईल म्हणणं प्रलोभन आहे. लोकसंख्येच्या गणितावर निधी दिला पाहिजे. अंबादास दानवेंची फडणवीसांच्या वक्तव्यावर टीका. पुण्यातील खासगी रुग्णालयातील किडनी रॅकेटचं प्रकरण. ससूनमधील डॉक्टर अजय तावरेचाही सहभाग. पुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांची माहिती. अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे माजी शहराध्यक्ष दीपक मानकर यांना अंतरिम अटकपूर्व जामीन. बनावट दस्त तयार केल्याप्रकरणी मानकरांवर गुन्हा दाखल. 50,000चा जात मुचलका तसंच अटी शर्थींवर मानकरांना अटकपूर्व जामीन. पुण्यात तरुणाकडून एका मुलीला मारहाण. व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल. पण हा व्हिडिओ पुण्यातील वारजे भागातील असल्याचं बोललं जात आहे. राज्यात कोरोनाच्या नवीन 45 रुग्णांची नोंद. मुंबईत सर्वाधिक 35 जणांना कोरोनाची लागण तर एकाचा मृत्यू. ठाणे शहरात कोरोनाच्या 10 रुग्णांची नोंद. कोरोना रुग्णांच्या तपासणीसाठी आरोग्य विभागाला सतर्क राहण्याच्या पालिकेच्या सूचना तर नागरिकांना काळजी घेण्याचं आवाहन. मुंबईमधील गेटवे ऑफ इंडियाच्या संरक्षक भिंतींना तडे. महाराष्ट्र मेरिटाईम बोर्डाकडून एक नवी जेट्टी बांधण्याचं काम सुरू असल्यामुळे संरक्षक भिंतींना तडे गेल्याचा दावा. मतदान केंद्राबाहेर आता मोबाईल ठेवण्याची सुविधा उपलब्ध करून दिली जाणार. मोबाईलचा वाढता वापर पाहता मतदारांच्या सोयीसाठी आयोगाचा निर्णय. मध्य रेल्वेच्या माटुंगा मुलुंड आणि ट्रान्स हार्बरच्या ठाणे ते वाशी मार्गावर उद्या मेगा ब्लॉक. देखभाल दुरुस्तीच्या कामावर ब्लॉक. प्रवाशांची लूट रोखण्यासाठी राज्यात ॲप आधारित टॅक्सीच्या अवाजवी भाडेवाढीला मर्यादा. मागणी वाढल्यानंतर मूळ भाडेदरात 1.5 पट मर्यादेपर्यंत भाडेवाढ करता येणार. राज्य सरकारचा निर्णय. कल्याण डोंबिवलीत कचरा करवाढी विरोधात ठाकरे गटासह मनसे आक्रमक. पालिकेकडून करामध्ये अचानक 300 रुपयांची वाढ. राज्यभरात यंदा केंद्रीभूत 11वी ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेच्या पहिल्याच दिवशी तांत्रिक बिघाड. ग्रामीण भागात प्रवेश प्रक्रिया ऑनलाईन घेण्यास विरोध. 11वी प्रवेश प्रक्रिया ऑफलाईन घ्यावी. राज्य कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक महासंघाची मागणी. राज्यातील काही भागात आज पावसाचा ऑरेंज अलर्ट. कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भातील निवडक जिल्ह्यांमध्ये वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस पडणार. हवामान विभागाचा अंदाज. परभणीत रात्री उशिरा मान्सूनपूर्व पावसाची हजेरी. हवामान विभागाकडून आज परभणीला येलो अलर्ट. जिल्ह्यात ढगाळ वातावरण. गोंदिया जिल्ह्याला मान्सूनपूर्व पावसाचा फटका. आमदार संजय पुराम यांच्याकडून नुकसानग्रस्त पिकांची पाहणी. पंचनामे करून नुकसान भरपाईचं शेतकऱ्यांना आश्वासन. सततच्या पावसामुळे भुसावळ मुक्ताईनगर तालुक्यातील कांद्याला फटका. शेतातच कांदा खराब झाला. सरकारनं पंचनामे करून नुकसान भरपाई द्यावी. शेतकऱ्यांची मागणी. सोलापुरातील करमाळा गेम रस्त्याची दुरावस्था. ठिकठिकाणी खड्डे पडल्यानं पावसाचं पाणी साचलं. रस्ता दुरुस्तीच्या कामाला मंजुरी. बांधकाम विभागाचं मात्र दुर्लक्ष. डोंबिवलीतील एमआयडीसी परिसरात भर दिवसा घरफोडी. हातात कोयता घेऊन भर दिवसा 2 बंद फ्लॅटमध्ये घरफोडी. संपूर्ण घटना सीसीटीव्हीत कैद. पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल. परभणीच्या सोनपेठमध्ये बिबट्याचा वावर. सोनपेठ परिसरात भीतीचं वातावरण. वन विभागाकडून परिसराची पाहणी. नागरिकांना काळजी घेण्याचं आवाहन. परंडा तालुक्यातील पिंपळवाडी ग्रामपंचायतीवर शिंदेंच्या शिवसेनेची सत्ता. रुपेश काळे यांची पिंपळवाडी सरपंचपदी बिनविरोध निवड. 6 जूनचा शिवराज्याभिषेक सोहळा बंद केला पाहिजे. तिथीप्रमाणे सोहळा झाला पाहिजे. संभाजी भिडेंचं वक्तव्य. भिडेंनी मत मांडलं पण सरकारची भूमिका स्पष्टच आहे. सरकारने यापूर्वी निर्णय घेतलाय. चंद्रशेखर बावनकुळेंची प्रतिक्रिया. माफी मागा अन्यथा तुमच्या तोंडाला काळं फासणार. मराठा क्रांती मोर्चाचा संभाजी भिडेंना इशारा. भिडेंना वेड्यांच्या रुग्णालयात दाखल करा. मराठा क्रांती मोर्चाची सरकारला विनंती. छत्रपती संभाजीनगरमधील घटनेप्रकरणी कारवाई करू. फडणवीसांची प्रतिक्रिया. तर राजरोसपणे महाराष्ट्रात लूट सुरू. जयंत पाटलांची टीका. इंदापुरात अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या अध्यक्षावर गुन्हा दाखल. गोळीबार आणि महिलेची छेड काढल्याप्रकरणी शैलेश पवारवर गुन्हा दाखल. अजित पवारांनी पक्षात घेताना लोकांना तपासून घ्यावं. गुलाबराव पाटलांचा अजित पवारांना सल्ला. जळगावातील काहींचा दादांच्या पक्षात प्रवेश. काही दिवसांनी त्यांचीही प्रकरणं बाहेर पडतील. गुलाबराव पाटलांचं वक्तव्य. मंत्री छगन भुजबळांनी अन्न व नागरी पुरवठा मंत्रिपदाचा पदभार स्वीकारला. धनंजय मुंडेंकडे असलेला अन्न व नागरी पुरवठा खाता आता भुजबळांकडे. लाडकी बहीण योजनेमुळे 40 ते 50 हजार कोटींचा खर्च वाढलाय. शिवभोजन थाळी बंद होऊ न देण्यासाठी सीएमना पत्र लिहिलं होतं. छगन भुजबळांची प्रतिक्रिया. शिंदेंच्या शिवसेनेकडून लाडकी बहीण योजनेचं श्रेय घेण्याचा प्रयत्न. एकनाथ शिंदेच लाडकी बहीण योजनेचे शिल्पकार. शिंदेंनी घोषणा केल्यानंतर 2 महिन्यातच योजनेची अंमलबजावणी. संजय निरुपम यांचा दावा.
कुलाब्यामधील ठाकरेंच्या शिवसेनेच्या माजी नगरसेवकांना शिंदेंच्या सेनेत प्रवेश। नाशिकमधील ठाकरेंच्या सेनेचे नरेंद्र दराडे यांचाही पक्षप्रवेश। शिंदेंच्या उपस्थितीत मुंबईत पक्षप्रवेश संपन्न। विक्रोळीतील सूर्यानगरची माजी नगरसेविका राजराजेश्वरी रेडकर यांच्या शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश। मात्र यानंतर ठाकरे गटाच्या स्थानिक कार्यकर्त्यांनी फटाके फोडत आनंद साजरा केला। मुंबईबद्दल प्रेम नसणाऱ्यांकडे आतापर्यंत मुंबई पालिका होती। समाधान सरवणकर यांची ठाकरेंच्या शिवसेनेवर टीका। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडून मुंबईच्या नेहरूनगर परिसरातील नालेसफाईची पाहणी। मान्सूनपूर्व कामांचा शिंदे यांच्याकडून आढावा। अधिकाऱ्यांना महत्त्वाच्या सूचना। संदीप क्षीरसागर यांच्याकडून बीडमध्ये अजित पवारांच्या अभिनंदनाचे बॅनर। अजित पवारांनी बीड शहराला निधी दिल्यामुळे ही बॅनरबाजी। शक्तीपीठ महामार्गाबाबत अजित पवारांनी आपला शब्द फिरवला। शक्तीपीठ महामार्ग विरोधी कृती समितीचा आरोप। लोकप्रतिनिधींना महामार्ग हवाय, मग तुमचा विरोध का? अजित पवारांचं वक्तव्य। भास्कर जाधवांची उदय सामंतांसमोर पुन्हा एकदा नाराजी व्यक्त। मान्सूनपूर्व आढावा बैठकीत प्रशासनाने डावललं, भास्कर जाधवांचा आरोप। भास्कर जाधवांनी भर सभागृहात अधिकाऱ्यांना फैलावर घेतलं। राष्ट्रीयकृत बँकेतील हिंदी माणसांमुळे मराठा उद्योजकांना कर्जास अडचण। अण्णासाहेब पाटील महामंडळ अध्यक्ष नरेंद्र पाटलांची खंत व्यक्त। जाणीवपूर्वक कर्ज देण्यास टाळाटाळ करणाऱ्या हिंदी भाषिक बँक अधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल करणार, नरेंद्र पाटलांचा इशारा। विधानसभेत मला पाडण्यासाठी भाजप काँग्रेसचा प्रयत्न केले, असं वक्तव्य धर्मराव बाबा अत्राम यांनी केले। मी तडजोड करत नाही हे सर्वांना माहिती आहे, असंही अत्रामांनी म्हटलंय। अमरावती सर्कल वनविभागातील वनपरिक्षेत्र अधिकाऱ्यांच्या बदलीसाठी पैसे घेतल्याचा आरोप। अधिकाऱ्यांची ऑडिओ क्लिप व्हायरल। अधिकाऱ्यांच्या बदलीसाठी 35 लाख रुपये दर असल्याचा आरोप। अमरावतीतील निलेश कंचनपुरे यांची वनमंत्र्यांकडे तक्रार। विश्रामगृहात झालेला प्रकार अतिशय निंदनीय। विश्रामगृहात झालेल्या घटनेशी आमचा काय संबंध? धुळे विश्रामगृहात 1.5 कोटी सापडल्याच्या प्रकरणावर अर्जुन खोतकरांची प्रतिक्रिया। नागपुरात 2 ठिकाणी ईडीची छापेमारी। इतवारी परिसरातील सागर ज्वेलर्सवर ईडीची धाड। सराफा असोसिएशनच्या माजी अध्यक्षांच्या ज्वेलर्सवर छापा। कॅश हवाला करणाऱ्या शैलेश लखोटिया यांच्यावरही छापेमारी। बीडमधील पवनचक्की गोळीबार प्रकरणातील सीसीटीव्ही समोर पवनचक्कीचा दरवाजा तोडताना चोरटे सीसीटीव्हीमध्ये कैद। सुरक्षा रक्षकाकडून चोरट्यावर गोळीबार। एका चोरट्याचा मृत्यू। गोळीबार करणारा रूपसिंग टाक पोलीस ठाण्यात हजर। ठाकरेंच्या शिवसेनेकडून महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या कार्यालयात तोडफोड। अकोल्यातील नेहरू पार्क चौकातील कार्यालयात ही तोडफोड। पाणी टंचाईच्या प्रश्नावर चालढकल केल्याच्या आरोपाखाली तोडफोड। सोलापुरातील टेंभुर्णीत विवाहित महिलेला बेदम मारहाण। दीर आणि जावेने मारहाण केल्याचा पीडित महिलेच्या कुटुंबियांचा आरोप। तर चित्रा भोसले असं मारहाण झालेल्या विवाहितेचं नाव। सोलापुरात 9 वर्षीय मुलीचा मृतदेह पुरलेल्या अवस्थेत आढळला। दक्षिण सोलापूर तालुक्यातील कुसूर गावातील धक्कादायक घटना। मृत्यूचं कारण मात्र अद्याप अस्पष्ट। पोलिसात आकस्मिक मृत्यूची नोंद। पंढरपूरच्या श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरात ड्रेसकोड लागू करण्याची वारकरी संप्रदायाची मागणी। वारकरी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष ह.भ.प. ज्ञानेश्वर महाराज जोगदंड यांनी मंदिर समितीला लेखी निवेदनाद्वारे केली मागणी। नंदुरबार जिल्ह्यात नादुरुस्त बसेसची संख्या अधिक। पावसाळ्यात बसेसला गळती। प्रवाशांकडून बस दुरुस्त करण्याची मागणी। जळगाव जिल्ह्यात बोगस खत बियाणं विक्री तसंच दुकानात टोल फ्री क्रमांक न लावल्यास कृषी केंद्र चालकांचा परवाना रद्द होणार। जिल्हाधिकाऱ्यांचा सर्व कृषी केंद्र चालकांना इशारा। रत्नागिरीच्या चिंचघर गावातील श्री भैरवनाथ देवस्थान मंदिराचा कलशारोहण आणि प्राणप्रतिष्ठा सोहळा संपन्न। रामदास कदम, उदय सामंत, शंभूराज देसाई, योगेश कदम यांची विशेष उपस्थिती। नंदुरबारच्या शहादा शहरात भटक्या श्वानांचा लहान मुलांवर हल्ल्याचा प्रयत्न। शिवसेनेकडून शहरातील भटक्या श्वानांचा बंदोबस्त करण्याची मागणी। शाळेच्या पहिल्या दिवशी विद्यार्थ्यांना पाठ्यपुस्तकं मिळणार। समग्र शिक्षा अभियानाअंतर्गत नंदुरबार जिल्ह्यात पाठ्यपुस्तकं पोहोचवण्यास सुरुवात। नंदुरबारच्या गोमाई नदीवरील नवीन पुलाचं काम अगदी संथ गतीने सुरू, असा ग्रामस्थांचा आरोप। पावसाळ्यातही या पुलाचं काम पूर्ण होणार नाही अशी परिस्थिती।